नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड येथे राहणाऱ्या लक्ष्मी लगमप्पा हळ्ळी वय वर्ष 29 यांना काल रात्री उशिरा प्रसव वेदना जाणवल्याने तातडीने किणिये समुदाय आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र या आरोग्य केंद्रात संबंधित डॉक्टर्स नसल्याने लक्ष्मी हळ्ळी यांची प्रसूती तेथील आरोग्य सेविकांनी केली. यावेळी बाळाला श्वासासंबंधी समस्या जाणवू लागल्याने त्याला अधिक उपचारासाठी त्या बालकास खासगी वाहनातून बेळगाव जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्या नवजात शिशूचा मृत्यू झाला. इतक्यात त्या बाळाच्या आईला तीव्र रक्तस्राव झाल्याने तिलाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. रुग्णालयात कर्मचारी व डॉक्टर वेळेत उपलब्ध नसल्याने तिचा व बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी केला असून मृत्यूस कारण ठरलेल्या आरोग्य सेविका व डॉक्टरांना निलंबित करा, नुकसान भरपाई द्या व ग्रामीण भागात देखील शासकीय रुग्णवाहिकेची सुविधा पुरवा अशी मागणी केली. यावेळी शवविच्छेदन इन कॅमेरा करण्याचा आग्रह नातेवाईकांनी केला. या संदर्भात बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दावणगिरी जिल्ह्यातील होन्नाली शहरातील तुंगभद्रा बरंगे येथे नमाज पढत असताना पाण्याच्या टाकीत पडून 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. असद अहमद वय वर्ष 3 असे मयत मुलाचे नाव आहे. घरी सर्वजण प्रार्थना करत असताना ही घटना घडली. खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडून मुलाचा यावेळी मृत्यू झाला. टाकीत पडल्यानंतर 2 तासांनी मूल सापडले. त्याला तालुक्याच्या रुग्णालयात नेत असताना मुलाचा मृत्यू झाला. मृत मुलाची आई शिकारीपुराहून तुंगभद्रा बारंगे या आपल्या माहेरी प्रसूतीसाठी घरी आली असताना ही घटना घडली आहे. आज यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील पाश्चापूर गावात युवा नेते राहुल जारकीहोळी व युवा नेत्या प्रियांका जारकीहोळी यांच्या उपस्थितीत बूथ स्तरावरील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या बाजूने सर्वाधिक मते आज पाश्चापूर विभागातून पडली होती. आगामी लोकसभा निवडणुकीतही कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला विजयी करावे असे आवाहन राहुल जारकीहोळी व प्रियांका जारकीहोळी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केली. कर्नाटक सरकार आपल्या राज्यातील विविध अल्पसंख्याक भाषिक समुदायाला दुय्यम वागणूक देत त्यांच्यावर कानडी वरवंटा फिरवत आहे. राज्यात मराठी, तुळू, कोकणी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, उर्दू इत्यादी भाषिक कर्नाटक राज्यात अल्पसंख्याक म्हणून आहेत. अलीकडेच कर्नाटक सरकारने कन्नड भाषा समग्र अभिवृद्धी कायदा करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासन जनतेला वेठीस धरत आहे. त्यामुळे भाषिक अल्पसंख्याकांचे घटनात्मक अधिकार पायदळी तुडवले जात आहेत. या संदर्भात केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाने लक्ष देणे गरजेचे होते. पण राष्ट्रीय भाषिक अल्पसंख्याक आयुक्त हे पदच 2016 पासून रिक्त असल्याची माहिती अधिकारांतर्गत उघड झाली आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने राष्ट्रपती कार्यालयाला पत्र पाठवून लवकरात लवकर राष्ट्रीय भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या पत्राची प्रत पंतप्रधान कार्यालय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच नवी दिल्ली येथील केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला देखील पाठवण्यात आलेली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात 20 पेक्षा जास्त जागा आपण जिंकू असा विश्वास सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला आहे. शहरातील SG बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या कामाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की आपण आधीच म्हटल्याप्रमाणे चिक्कोडी आणि बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी विद्यमान व माजी आमदारांची मते जाणून घेऊ. सर्वांची मते जाणून घेऊन हायकमांडकडे पाठवू व त्यानंतर हायकमांड अंतिम निर्णय घेईल असे सांगितले. इतर पक्षात असमाधानी असलेले नेते आमच्या पक्षात येऊ इच्छित असतील आणि जर ते काँग्रेसचे धोरण व तत्वाशी सहमत असतील तर त्यांचे आम्ही पक्षात स्वागतच करू असेही ते म्हणाले. या प्रसंगी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, KPCC सदस्य मलगौडा पाटील आदी उपस्थित होते.
दांडेली येथील कार चालक सुरेश गायकवाड याला एका पॅसेंजरचा कॉल आला. समोरच्या व्यक्तींनी आपल्याला मंगळूरला जायचे आहे असे सांगून गाडीचे भाडे ठरवले. काही वेळेनंतर दांडेली टॅक्सी स्टँड जवळ येताच परशुराम यल्लाप्पा मेदार राहणार वनश्रीनगर दांडेली, विनायक उर्फ अप्प्या केपन्ना कर्णिंग राहणार KHB कॉलनी हल्याळ, अब्दुल्ला नाम मोहम्मद जाफर राहणार मदिना कॉलनी मोहद्दीन स्ट्रीट 3रा क्रॉस भटकळ व कलगौंडा, तुकाराम नाईक राहणार अशरफ कॉलनी गांधीनगर दांडेली यांनी मंगळूरच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. कार भटकळ जवळ येताच आरोपींनी कार चालक भरतला बेदम मारहाण केली आणि भरतच्या घरी फोन करून तुमच्या मुलाचे अपहरण केल्याचे सांगत मुलगा जिवंत हवा असल्यास आम्हाला 2 कोटी रुपये देण्याची धमकी दिली. भरतच्या वडिलांनी तातडीने दांडेली पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली असता जिल्हा पोलीस अधीक्षक विष्णुवर्धन N, ॲडिशनल SP CT जयकुमार, DYSP SV गिरीश यांच्या मार्गदर्शनासाठी कारवाई करून 4 आरोपींना गजाआड केले. त्यांच्याकडून 35,000 रुपये रोख रक्कम, 4 मोबाईल संच व 2 कार जप्त करण्यात आले असून यातील 1 आरोपी फरार झाला आहे. आजचे युग हे स्पर्धेचे आहे. या जगात टिकायचे असेल तर खूप मेहनत घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून एकाग्रतेने अभ्यास करून परीक्षेला सामोरे जावे. आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटी असेल तर निश्चितच आपण यश खेचून आणू शकतो, असे विचार ज्योती महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य MB निर्मळकर यांनी व्यक्त केले. मनगुत्ती तालुका हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित लाल बहादूर शास्त्री विद्यालयात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ व पारितोषिक वितरण सोहळा यावेळी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष झुंजारराव पाटील, सुब्बराव पाटील, मारुती कोतेकर, राजू पाटील, गीता बेडका, कोमल पाटील, बाळू मगदूम, शिक्षक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युवा सेनेची संपूर्ण सीमा भागातील व्यापक बैठक बेळगावमधील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार पडली. यावेळी बेळगाव, निपाणी, खानापूर, चिकोडीसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून युवा सेनेचे युवा सैनिक उपस्थित होते. बेळगाव मतदारसंघाचा बेळगाव विभाग आणि निपाणी चिकोडी लोकसभा मतदारसंघाचा निपाणी विभाग अशा दोन्ही ठिकाणी युवा सेनेने गेल्या 8-9 वर्षांपासून अनेक लोकोपयोगी सामाजिक उपक्रम सुरू आहेत. यावेळी सीमा भागासाठी डॉक्टर सतीश नरसिंग यांची विस्तारकपदी नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी युवा सेनेचे विनायक हुलजी, ऋषिकेश सौंदलगेकर, युवा सेना सचिव वरुणजी सरदेसाई, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, समितीचे युवा नेते शुभम शेळके तसेच आजी माजी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. केंद्रीय गृह मंत्रालयाला 101 पत्रांची मोहीम गेल्या 4 दिवसापूर्वी राबवण्यात आली होती. सीमा भागाच्या विविध भागातून नोंदणीकृत पत्रे केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवून केंद्राने हस्तक्षेप करावा अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांच्यासह बेळगाव येथील समिती कार्यकर्ते किरण हुद्दार, रोहन लंगरकांडे, शिवाजी मिणसे आदींनी राबवलेल्या मोहिमेत एक सीमावासीय व आपले कर्तव्य समजून मूळ जुने बेळगाव लक्ष्मी गल्ली येथील व सध्या दिल्ली येथे कार्यरत असलेले प्रवीण कृष्णा भोसले व त्यांच्या पत्नी आरती यांनी या पत्र मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेऊन सीमा भागातील कन्नड सक्ती व सीमा प्रश्न सोडवणुकीच्या दृष्टिकोनातून केंद्राने हस्तक्षेप करावा अशी मागणी करणारे पत्र ते स्वतः गृह मंत्रालयाच्या नवी दिल्ली राष्ट्रपती भवन नॉर्थ ब्लॉक येथील कार्यालयात अधिकाऱ्यांच्याकडे सुपूर्द केले. भोसले दाम्पत्याची मराठी अस्मितेविषयीची असलेली निष्ठा पाहून सर्व समितीप्रेमी व मराठी प्रेमी सीमावासियांकडून त्यांचे कौतुक होत आहे. मच्छे भागात औद्योगिक वसाहत आहे. याचबरोबर मच्छे ते वाघवडे या रस्त्याच्या आजूबाजूलाही अनेक कारखाने उभारलेले आहेत. त्यामुळे साहजिकच या परिसरात वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. हा भागही विकसित झाला असेच वाटते. मात्र वाघवडे ते मच्छे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना ये जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अनेक अपघातांच्या घटनाही घडलेल्या आहेत.
या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी या भागातील नागरिकांतून होत आहेत. बेळगाव तालुक्यातील गोकुळनगर मुतगा येथील आपल्या घरात झालेल्या चोरीचा तपास करून चोरलेले दागिने व साहित्य शोधून परत करण्याच्या मागणीचे निवेदन शंकर चन्नबसप्पा इटगी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. गोकुळनगर मुतगा येथील आपल्या घरात 5 फेब्रुवारी रोजी चोरी करण्यात आली असून 7 तोळे सोने व 15 तोळे चांदीचे दागिने व साहित्य चोरण्यात आले आहे. याबाबत मारिहाळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात टाळाटाळ केली जात आहे. चोरट्यांचा शोध घेऊन चोरलेले दागिने परत करावेत अशी मागणी शंकर चन्नबसप्पा इटकी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. चोरीचा लवकर तपास करून आमचे दागिने आम्हाला परत करावेत अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे. येथील नेममदी केंद्राला विद्युत पुरवठा करणाऱ्या हेस्कॉम कार्यालयाकडून नेममदी केंद्राचे विद्युत बिल न भरल्याच्या कारणावरून गेल्या 10 दिवसांपासून विद्युत कनेक्शन तोडण्यात आल्याने या केंद्रामध्ये विविध कामासाठी येणाऱ्या अनेक नागरिकांच्या कामांमध्ये व्यत्यय आला असून नागरिकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की उचगाव येथील नेममदी केंद्र असून अनेक नागरिकांची विविध कामे या नेममदी केंद्रामार्फत केली जातात. मात्र गेल्या 10 दिवसांपासून या नेममदी केंद्रात विद्युत पुरवठाच नसल्याने सर्व कामे ठप्प झाली आहेत. वेगवेगळ्या गावातून कामासाठी येणाऱ्या नागरिकांवर हेलपाटे मारण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शिक्षक प्रतिनिधी आमदार प्रकाश हुक्केरी यांनी आपल्या MLC फंडातून कणकुबी येथील श्री माऊली विद्यालयाच्या नूतन खोलीसाठी 10 लाखांचा निधी मंजूर केलेला असून सदर खोलीचा भूमिपूजन समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी कणकुंबी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा सौ दीप्ती गवस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदिहळ्ळी, कणकुंबी ग्रामपंचायत माजी अध्यक्षा सौ सुष्मिता सुतार, पारवाड ग्रामपंचायत माजी अध्यक्षा सौ प्रियंका गावकर, ओलमणीच्या जय हनुमान सोसायटीचे अध्यक्ष शाहू राऊत, प्राध्यापक परशुराम गावडे, माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक SG चिगुळकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक MK सामजी, संस्थेचे सल्लागार गोविंद काळसेकर, मालतीबाई हायस्कूलचे शिक्षक रामू खांडेकर, कंत्राटदार मंजुनाथ हन्नीकेरी, सहाय्यक अभियंता सुब्रमण्य पाटील व तसेच हायस्कूलचे शिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते. 1957 नंतर चिकोडी लोकसभा मतदारसंघावर अनेक वर्षे सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसला चिकोडीमध्येही आजही सक्षम उमेदवाराचा शोध घेण्याची वेळ आली आहे. एकेकाळी काँग्रेसची उमेदवारी मिळणे म्हणजे विजय निश्चित असे मानले जात होते, पण आता काँग्रेसची उमेदवारी टाळण्याचे प्रकार सुरू आहेत. दरम्यान भाजपकडून उमेदवारी घोषणा झाली असून काँग्रेस कार्यकर्त्यांना उमेदवारी घोषणेची प्रतीक्षा लागली आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले असून चिकोडी लोकसभा मतदारसंघात 12 एप्रिलपासून अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. राज्यात तिसऱ्या फेरीत 7 मे रोजी मतदान होणार असून 19 एप्रिल अखेर उमेदवारी दाखल, 20 एप्रिल अखेर अर्जांची छाननी, 22 एप्रिल अखेर उमेदवारी मागे घेणे व 7 मे रोजी मतदान. 4 जून रोजी चिकोडी येथे RPD महाविद्यालयामध्ये मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत चिकोडी लोकसभा मतदारसंघातून 17,41,758 मतदार मतदान करणार असल्याची माहिती जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हटले जाते. वर्षानुवर्षे प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टींमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या गोष्टी टाळण्यासाठी व आपसात सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटवून आणण्यासाठी लोक अदालत ही संकल्पना प्रत्यक्षात आली. त्याला मोठा प्रतिसादही मिळत आहे. शनिवारी निपाणीत पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण 1,551 पैकी 1,084 इतके खटले निकाली काढण्यात आले आहेत.
याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.